Hello. Look at this figure now. We are talking more about coterminal angles. So OA is the initial ray. ही OA रे जी आहे ती हळूहळू OBच्या दिशेने आपण घेतलेली आहे आणि ती OBला येऊन पोचली. ती रे OBला जेव्हा येते तेव्हा तो अँगल 30 आहे. आता ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे +30 आहे. बरं ती रे तशीच थांबवायची नाही आहे, तर घड्याळाच्या काट्याच्या प्रमाणे परत ती फिरवून 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 पुन्हा बीवर आणायची. म्हणजे एक राऊंड त्याचा पूर्ण होऊन परत बीवर येते. तर एक राऊंड म्हणजे 360 डिग्रीज. तर आता पुढचा अँगल तयार होतो 360 + 30 म्हणजे 390 डिग्रीज. जरी रे ही OB म्हणजे आधीच्याच पोझिशनला आली तरी आता एक रिव्होल्यूशन जास्त झाल्यामुळे अँगल इथे 390 डिग्री होतो. आता अजून एक रिव्होल्यूशन पूर्ण केला, अजून एक राऊंड पूर्ण मारला आणि परत तिथे रे आलेली आहे. आता अँगल झाला 390 अधिक 360 म्हणजे 750 डिग्रीज. ऑलराईट. तर हे सगळे अँगल्स जिथे फायनल पोझिशन OBवरच येऊन टेकून राहते ते सगळे अँगल्स त्यांना म्हणतो आपण कोटर्मिनल अँगल्स. प्रत्येक रिव्होल्यूशनमध्ये त्या अँगलमध्ये 360 डिग्रीज ॲड होतात. ओके. सेम वे लुक ॲट दिस फिगर. आता इथे OA इनिशियल रे आहे. पहिल्यांदा OBला आपला काटा आला तर तो अँगल झाला -45 डिग्री. आता परत OB तसाच त्याच दिशेने म्हणजे घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये पूर्ण एक राऊंड पूर्ण करून परत OBवर काटा जेव्हा येतो तेव्हा मागच्या केसमध्ये +360 होत होते, आता -360 झाले कारण दिशा आपली बदललेली आहे. तर आता पुढचा अँगल काय होतो -45 -360 म्हणजे -360 ॲड करायचे आहेत आता. सो दॅट गिव्ज यू -405 अँड वन मोर रिव्होल्यूशन कंप्लीटेड विल गिव्ह यू -365 डिग्रीज. ओके. सो दीज आर coterminal angles. They can be positive and they can be negative also. So hopefully you have understood this concept. Now we know that some angles are standard angles. The standard angles are 0, 30, 45, 60, 90. Okay. आणि याचे मल्टिपल्स म्हणजे 30चे मल्टिपल्स असणारे सगळे अँगल्स, 45च्या मल्टिपल्स असणारे सगळे अँगल्स आणि 60च्या मल्टिपल्सचे सगळे अँगल्स. 90च्या मल्टिपलचे अँगल्स म्हणजे 90, 180, 270, 360 वगैरे वगैरे. ते सगळे स्टँडर्ड अँगल्स आहेत. त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत बघा. So as you can see, sin 0 is 0, cos 0 1, tan 0 is 0. Cot, cosec, sec ह्या व्हॅल्यूज, साइन, कॉज आणि टॅनच्या जे व्हॅल्यूज आहेत त्याचे रेसिप्रोकल घ्यायचे. रेसिप्रोकल म्हणजे 1/sin विल गिव्ह यू कोसेक. सो 1/0 विल गिव्ह यू इन्फिनिटी अँड सो ऑन. असे हे एकदा साइन, कॉज आणि टॅन कळले आपल्याला की मग कॉट, कोसेक, कॉट आपल्याला फाइंड करता येतात. 30साठी sin 30 is half, sin 45 is √3/2 and sin 60 is 1/√3. Sorry, tan. Okay, sin 30, cos 30 and tan 30. So tan 30 is 1/√3. Now this is for the angle 45 degrees. Sin आणि cosच्या व्हॅल्यूज 1/√2 आहेत. tan 45 is 1. ह्या सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत आणि आपल्याला त्या लक्षात ठेवायच्या आहेत. इथे तुम्हाला हे π/6, π/3, π/4 वगैरे दिसतंय, ते मी थोड्या वेळाने एक्सप्लेन करेन. sin 60 is √3/2, cos 60 is half, tan 60 is √3. Similarly, for 90 degrees, the values are given. ह्या व्हॅल्यूज तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि बाय हार्ट करा. सो आता या व्हॅल्यूजवर हे एक एक्झाम्पल आहे. यू हॅव टू प्रूव्ह दॅट sin² 45 इंटू sec² 30 इंटू cosec² 45 इंटू cos² 45 शो दॅट इट इज इक्वल टू 1/12. हे डिग्रीमध्ये अँगल आहेत. वर डिग्री पण दिसते आपल्याला, दिसते ना डिग्री, गणितामध्ये दिसते. ओके. आता ही LHSची पहिली स्टेप,
साइन स्क्वेअर 45, सेक स्क्वेअर 30, कोसेक स्क्वेअर 45, कॉस स्क्वेअर 60. हे पुस्तकातून मी फोटो काढला आहे. देर इज अ मिस्टेक हिअर. 45, 30, 45 दिसते ना, त्या तिथे सुद्धा डिग्री लिहायला पाहिजे. ते लक्षात ठेवा. प्रत्येक स्टेपमध्ये जेव्हा जेव्हा अँगल लिहाल तेव्हा तेव्हा डिग्री लिहिणं आवश्यक आहे. इवन दो इन द बुक इट इज नॉट रिटन, बट इन द पेपर आय एक्सपेक्ट यू टू राईट दिस. नाव साइन 45 वी नो इज 1/√2 आणि स्क्वेअर असल्यामुळे 1/√2चा स्क्वेअर केला. सेक स्क्वेअर 30 इज 2/√3. आता सेक 30 कसा काढला, तर कॉस 30 √3/2 आहे. तर सेक 30 त्याचं रेसिप्रोकल 2/√3 आहे. उलटं करायचं आहे, त्याचं स्क्वेअर आहे. सिमिलरली कोसेक 45चा हा cosec 45. Okay, again there is a mistake here. Cosec 45 किती आहे तो सांगा बघूया. Sin 45 is 1/√2, no? So cosec 45 should be √2. आता इथे 1/√2चा स्क्वेअर केला आहे, तिथे √2चा स्क्वेअर पाहिजे. आणि cos स्क्वेअर 60 इज हाफचा स्क्वेअर. हे बरोबर आहे. दिस इज रॉंग. हे दिस पार्ट इज रॉंग. ओके, सो नाव हाफ into 4/3 into 1/2 into 1/4. So answer is 1/12. मला हे गणित चुकीचं वाटतंय. तुम्ही परत एकदा करून बघा. असंच पुढचं गणित आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन स्क्वेअर 30 प्लस टॅन स्क्वेअर 45 मायनस कोसेक स्क्वेअर 30. नाव डिग्री त्याने लिहिलं आहे का नाही लिहिलं, काही ठिकाणी लिहिलं आहे, काही ठिकाणी नाही लिहिलं आहे, पण आपण लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. उत्तर दिलेलं नाही आहे. तर साइन स्क्वेअर 30, तर साइन 30 साइन स्क्वेअर 60 आहे. साइन 60 म्हणजे √3/2, त्याचं स्क्वेअर म्हणजे 3/4. मला वाटतं स्क्वेअर्स वगैरे वगैरे तुम्हाला येतं. tan 45 is 1, tan square 45 will be again 1चा स्क्वेअर म्हणजे 1. कोसेक स्क्वेअर 30, कोसेक 30 इज कुठे गेलं, इथे आहे. कोसेक 30 इज 1/sin 30 विच इज 2. 2चा स्क्वेअर झाला 4. आता ह्या ॲड आणि सबट्रॅक्ट केले सगळ्या गोष्टी अँड द आन्सर इज -9/4. So basically I want you to write down this table in your book and you have to by heart this. त्यातला ते एक अगदी छोटं टेबल आहे 0, 30, 45, 60 आणि 90साठी, आणि साइन कॉज आणि टॅनसाठी आहे. हेही तुम्ही लिहून घेऊ शकता. त्याच व्हॅल्यूज आहेत. इफ यू वॉन्ट यू कॅन कॉपी. ऑल राईट. ह्याच्यानंतर मी एक नवीन कन्सेप्ट घेणार आहे. तर त्यासाठी पुढच्या लेक्चरमध्ये आपण छोटासा व्हिडिओ करूया. त्यासाठी ते लेक्चर जे आहे ते रेडियन मेजरसाठी आहे. तर रेडियन हे अँगल मोजण्यासाठी अजून एक युनिट आहे. जसं डिग्री हे आपण युनिट म्हणून वापरतो, तसंच रेडियनसुद्धा एक युनिट आहे. तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत.